बीडचं पालकमंत्रीपद कोणी घ्यायचं या संदर्भात अजित पवार एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करून ठरवू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नसल्याचंही स्पष्ट केलं. महाराष्ट्र सगळ्यात सुरक्षित राज्य. कोणतीही घटना घडल्यानंतर राजकारण करणं शोभत नाही. सुप्रिया सुळेंच्या महाराष्ट्र सुरक्षित नसल्याच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. सोमनाथ सूर्यवंशी दलित होता म्हणून त्याची हत्या झाली हा राहुल गांधींनी काढलेला निष्कर्ष पूर्णतः चुकीचा. खासदार अशोक चव्हाण यांची राहुल गांधींवर टीका. परभणीमध्ये 32 तर अमरावती ग्रामीणमध्ये 243 शास्त्र परवाने. मग बीडमध्ये 1222 इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्र परवाने का आणि कोणाच्या वरदहस्तानं देण्यात आले? अंजली दमानी यांची एक्सपोस्ट करत सवाल. तिरंग्याला न मानणारे लोक आज सत्तेत बसलेत. यशोमती ठाकूर यांची सरकारवर टीका. हे लोक सातत्यानं सिद्ध करतात की ते संविधानाला मानत नाहीत. ठाकूर यांचं वक्तव्य. मनोज जरांगे आज परभणी आणि मस्साजोगला जाणार. जरांगे परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार तर मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांचीही सांत्वनपर भेट घेणार. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबईमध्ये आंदोलन. भारत माता सिनेमासमोर आंदोलन केलं जाईल. अमित शहा यांचा अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून संसदेचा आणि जनतेचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी काँग्रेसनं आधी माफी मागावी. काँग्रेसच्या आंदोलनावर फडणवीसांची प्रतिक्रिया. एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज नड्डांच्या निवासस्थानी बैठक. आंबेडकरांच्या वक्तव्यावरून झालेला वाद. वन नेशन वन इलेक्शनसह सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा होणार. शहराची हद्दवाढ झाली असल्यानं पुण्यासाठी 2 महापालिका आवश्यक. निर्णयासाठी उशीर चालणार नसल्याचं चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. नाणार ग्रीन रिफायनरीवरून नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये मतभिन्नता. रिफायनरी 100% होणार नारायण राणेंचं मत. तर ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे का हे तपासून पाहावं लागेल केसरकरांचं वक्तव्य. अनेक लोकांनी आपल्याला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले. माझं मंत्रिपद देव ठरवत असतो. आपण कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाऊ. दीपक केसरकर यांचं विधान. पदभार स्वीकारण्यापूर्वीच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील कामाला. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भोद खुर्द आणि पाळधी गावाच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ. आज भाजप मोठा पक्ष झालाय मात्र त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलाय. आताच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवावं. मिळालेलं यश हे आपलं नाही. गडकरींनी वर्तमानातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. फडणवीस हे आपल्यासाठी श्रीकृष्णासारखे. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज होऊ नका. आपला माणूस मुख्यमंत्री झालाय. गोपीचंद पडळकरांचं कार्यकर्त्यांना संबोधन. मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत बावनकुळे बंगल्याची अदलाबदल करण्याची चर्चा. गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना रामटेक बंगल्यात वास्तव्यास होते. त्यामुळे रामटेक बंगला घेण्यास पंकजा मुंडेंची तयारी असल्याची सूत्रांची माहिती. काम कुठूनही करावं लागतं आणि आम्ही करू. आम्ही नाराज नाही. दालनं आणि बंगल्यांच्या वाटपानंतर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. जळगाव तसंच नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत आपला कोणताही आग्रह नाही. मंत्री गिरीश महाजनांची पालकमंत्री पदासंदर्भात प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेच्या नव्या नोंदणी संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. राजकीय पोस्टर बॅनर्स आणि होर्डिंग संदर्भात आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. शहर विद्रूप करणाऱ्या अशा पोस्टर्सचा त्रास होतो याबाबत कारवाईची मागणी केली. केंद्रीय निवडणूक आयोगाचं काँग्रेसला 66 पानी उत्तर. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेऊन आरोप केले होते. ते सगळे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले. आज जगभरात ख्रिसमसचा जल्लोष. ठिकठिकाणी चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांकडून प्रार्थना. मुंबईतल्या वांद्रेतील सुप्रसिद्ध माउंट मेरी चर्चमध्ये रात्री 11 वाजता प्रभू येशूच्या आगमनासाठी विशेष प्रार्थना. येशूच्या आगमनाचं जल्लोषात स्वागत.
मुंबईमध्ये नाताळनिमित्त मध्यरात्री ठिकठिकाणी चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा संपन्न. गर्दी पाहता चर्च परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात. ठाण्यातील प्राचीन सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्चमध्ये नाताळनिमित्त उत्साह. चर्चला विद्युत रोषणाई. वसई विरारच्या चर्चमध्ये पहिली मिसा संपन्न. ख्रिस्ती बांधवांकडून प्रभू येशूच्या आगमनाचं जोरदार स्वागत. कोकणात देखील नाताळचा उत्साह. रत्नागिरी शहरातील चर्चला विद्युत रोषणाई. ख्रिस्ती बांधवांनी काल मध्यरात्री चर्चमध्ये एकत्र येत प्रार्थना केली. सोलापूरमध्ये ख्रिसमसचा उत्साह. रंगभवन परिसरात असलेल्या द फर्स्ट चर्चला ख्रिसमस निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई. ख्रिसमस आणि 31च्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर. मुंबई शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त. अंधेरी पूर्वेतील MIDC पोलिसांकडून साठे चौकात नाकाबंदी. भंडाऱ्यात नाताळसाठी सेंट पॉल चर्चसह अन्य चर्चवर विद्युत रोषणाई. तर चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाचा देखावा तयार. आज आणि 31 डिसेंबरला रात्रभर हॉटेल बार सुरू राहणार. वाईन शॉप मध्यरात्री 1 वाजेपर्यंत. परमिट रूम, ऑर्केस्ट्रा बार, बियर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार. ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सलग सुट्ट्यांमुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी. व्याघ्र प्रकल्पातील सर्वच प्रवेशद्वारावर बुकिंग फुल. सलगच्या सुट्ट्यांमुळे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत दर्शनासाठी रांगा. दर्शनासाठी 3 ते 4 तास लागतात. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. नाताळ आणि लग्नसराईमुळे दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक तुळजापूरमध्ये दाखल. पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी. नाताळच्या सुट्ट्यांमुळे भाविक पंढरपूरमध्ये. भाविकांच्या सोयीसाठी ऑनलाईन दर्शन बंद ठेवण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय. 31 डिसेंबरला गजानन महाराज मंदिर भक्तांसाठी रात्रभर खुलं राहणार. भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे मंदिर संस्थानचा निर्णय. 31 तारखेला सकाळी 5 पासून रात्री 1 तारखेला रात्री 9 पर्यंत मंदिर खुलं राहणार. वाघुरी प्रकल्पातून 3830 शेततळी तयार करणार. वाघूर उपसा सिंचन योजना 1 आणि 2चा गिरीश महाजन यांच्याकडून आढावा. जामनेरमधील 43 गावांचा पाणी प्रश्न सुटला. सोलापुरातील काळमवाडी धरणाच्या गळतीची TN मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समितीकडून पाहणी. 2 वर्षात गळतीचं काम थांबवणार. समिती अध्यक्ष मुंडेंनी माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी श्री उत्तरेश्वर मंदिर जीर्णोद्धाराची पाहणी केली. कामाला उशीर होत असल्याची खंत संबंधित ठेकेदारासोबत बोलताना व्यक्त केली. महापौर निवासस्थान परिसरातील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक टप्पा 1चं काम काही दिवसात पूर्ण होईल. आदित्य ठाकरेंची माहिती. राज्य सरकारकडून मुंबई ठाणे मुंबई महानगरातील मेट्रोसह पुण्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी MMRDAला भरघोस निधी. तिन्ही मेट्रो मार्गांसाठी MMRDAला 272 कोटी रुपये वितरित. नायर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागाचं कामकाज गेल्या अनेक दिवसांपासून बंद. शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपकरणांचा पुरवठा कंत्राटदाराकडून बंद असल्यानं कामकाजही बंद. राज्यामध्ये प्रशासकीय बदलास सुरुवात. मुंबई बेस्टमध्ये खांदेपालट. बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती. तर अनिल डिग्गीकर यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली. ठाण्यामध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणार. जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. शंभूराज देसाईंची सैनिकांचं गाव म्हणून ओळख असणाऱ्या मिलिटरी अपशिंगे गावाला भेट. माजी सैनिकांसोबत चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. विधान परिषद सभापती राम शिंदेंनी कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतलं. विधानसभेत निवडून आल्यानंतर दर्शन घ्यायचं ठरवलं होतं, पण आता सभापती झाल्यानंतर दर्शन घेतलं. शिंदेंची प्रतिक्रिया. कोपरगावमध्ये आमदार आशुतोष काळे आणि त्यांच्या पत्नीनं कार्यकर्त्याचे पाय धुतले. सलीम शेख यांनी आशुतोष काळे आमदार होत नाहीत तोपर्यंत चप्पल न घालण्याची प्रतिज्ञा केली होती. बसचा अपघात तांत्रिक कारणांमुळे ब्रेक फेल झाल्याचा दावा करत चालक संजय मोरेचा जामिनासाठी अर्ज. सरकारी पक्षाचं उत्तर देण्यासाठी मागितला वेळ. सुनावणी 2 जानेवारीपर्यंत तहकूब. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर परदेशी नागरिकांची फसवणूक. रिक्षा चालक, कॅब चालक आणि करन्सी एक्सचेंज एजंटकडून फसवणुकीचा प्रकार. फसवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई. 20 लाखांची लाच मागणाऱ्या मांडवी परिक्षेत्रातील वनक्षेत्रपाल संदीप चौरे याला ACBकडून अटक. वसई तालुक्यातील ससून नवघर येथील मालमत्तेवरती ताबा मिळवून देण्यासाठी चौरे यांनी लाच मागितली होती.
यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेला वाघ सोलापूरच्या बार्शी अभयारण्य क्षेत्रात आढळला. पाणवठ्यावर आलेला वाघ कॅमेऱ्यात चित्रित. रत्नागिरीच्या खेडमधील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गोहत्येचा आढावा घेतला. आतापर्यंत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून अफवांवर विश्वास ठेवू नका, खेडमधल्या नागरिकांना आवाहन. मराठा सेवा संघाचे कर्जत तालुकाध्यक्ष अनिल भोसलेंवर प्राणघातक हल्ला. किरकोळ वादातून हल्ला झाल्याची माहिती. हल्लेखोर मनीष भगतला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नाशिकच्या पेठ त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के. हरसूल, मानकापूर, आडगाव यासह आजूबाजूच्या गावात धक्के बसले. अचानक हालचाली जाणवल्यानं नागरिक भयभीत. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टेम्पोनं पेट घेतला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठामध्ये बिबट्यानं कर्मचाऱ्यावर हल्ला केला. विद्यापीठातील गेस्ट हाऊस परिसरातली घटना. हल्ल्यामध्ये कर्मचारी किरकोळ जखमी. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला जेरबंद केलं. सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील नेवरी, भिकवडी, कोतीस गावामध्ये बिबट्याचा धुमाकूळ. नेवरीजवळ ऊसतोड कामगार महिलेवरती बिबट्याचा हल्ला. महिला कामगार गंभीर जखमी. तर वाळव्यामध्ये 9-10 मेंढरांचाही फडशा पडला. उल्हासनगरच्या व्हीनस चौकामध्ये मद्यधुंद कार चालकाची 9 जणांना धडक. 4 जण गंभीर जखमी. चालकाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये हिट अँड रनचा गुन्हा दाखल. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर इगतपुरीजवळ कारचा अपघात. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यानं अपघात झाला. अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी. न्यायालय चुकीचे निर्णय करतं. न्यायालयातून झालेल्या निर्णयांमागे भ्रष्टाचार असतो किंवा न्यायाधीश समजूतदार नसतात अशी कारणं असतात. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचं वादग्रस्त वक्तव्य. दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसची उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. आपचे मनीष सिसोदिया यांच्या विरोधात फरहाद सुरी यांना उमेदवारी तर आतिश यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास अलका लांबांचा नकार. सूत्रांची माहिती. मणिपूर, बिहारसह मिझोराम, केरळ आणि ओडिशा या 5 राज्यांचे राज्यपाल बदलले. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी तर माजी लष्कर प्रमुख व्ही.के. सिंग यांची मिझोरामच्या राज्यपालपदी जबाबदारी. शेख हसीना यांच्यावर 42,600 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप. मुलगा, बहीण आणि भाचीलाही आरोपी केलं. बांगलादेश लाचलुचपत प्रतिबंधक आयोगानं चौकशी सुरू केली. भुजमध्ये नियंत्रण रेषेजवळ भारतीय जवानांच्या वाहनाला भीषण अपघात. 5 जवान शहीद, अनेक जवान जखमी. बल्लोई भागात वाहन दरीत 300 फूट खाली कोसळलं. पूछ इथं अपघातात अनेक जवान शहीद झाल्याची बातमी अतिशय दुःखद. जखमी सैनिक लवकर बरे होण्याची आशा करतो. राहुल गांधी यांची एक्सपोज. ओलाही आता किराणा सामान घरपोच देणार. 10 मिनिटात किराणा सामान घरात योजनेला सुरुवात केली. स्विगी आणि झेप्टो सारख्या कंपन्यांना टक्कर देणार. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला पॅरिसमधील आयफेल टॉवरला आग लागल्याची घटना. 1200 लोकांना सुखरूप बाहेर काढलं. शाहरुख खानच्या आगामी किंग चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार. चित्रपटाचं शूटिंग मार्च 2025 पासून सुरू होणार. चित्रपटात शाहरुखची मुलगी सुहानाचीही महत्त्वाची भूमिका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.